Hello friends, myself Dr. Kirti Sriram Kulkarni and I am from Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College, Jawar. So friends, I welcome you all for the FIBSc Foundation course semester 1 and we have already started with the unit first, that is Overview of Indian Society. So in our last lecture we have discussed about the multi-religious society, that India is having different religions, and also multilingual society, means all our states are depending upon different languages, and because of that the states are different, the people are having different language. So we have also discussed that 22 major languages are considered in our constitution and there are 115 sub language. Okay, then we have also discussed about the caste system. So caste system discussed in Hinduism is also discussed, and how the stratification is there, that also we have discussed. So now we have started about the gender as a demographic analysis. Okay, so we all know gender means about male and female. Okay, so how male and female can be a variable for demography, that we will discuss in this lecture. जेंडर म्हणजे काय, तर लिंग, स्त्री किंवा पुरुष. ओके, सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट टू अंडरस्टँड द डेव्हलपमेंट अँड सोशल प्रोग्रेस ऑफ द नेशन. म्हणजे एखाद्या देशाची जी प्रगती आहे ती कशावर डिपेंड करत असते, तर स्त्री आणि पुरुष यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर किंवा एकमेकांशी असलेला रेशो याच्यावरती सुद्धा देशाची प्रगती डिपेंड करते. As rightly pointed by experts, the development which is not endangered is considered to be endangered. म्हणजे काय की जेंडरमध्ये जर तुमची इक्वॅलिटी असेल तरच तुमच्या देशाची प्रगतीसुद्धा इक्वली होत जाते. नाहीतर जशी एखादी स्पीशीज एंडेंजर्ड होते, बरोबर, एंडेंजर्ड म्हणजे काय, धोक्यामध्ये येणे. आपले काही ॲनिमल्स असे आहेत ना जे कसे आलेले आहेत, कमी झाले आहेत, एंडेंजर्ड झाले आहेत. तसं जर जेंडर बरोबर नसेल तर ह्युमन बिईंग स्पीशीजसुद्धा एंडेंजर होऊ शकते. सो एनजेंडर्ड विल बिकम एंडेंजर. ओके, सो इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द पॅरामीटर्स ऑफ सेक्स रेशो, चाइल्ड रेशो, हेल्थ, एज्युकेशन अँड वर्क पार्टिसिपेशन ऑफ वुमन ॲज इंडिकेटर ऑफ जेंडर डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. एखाद्या देशाची जी प्रगती आहे, डेव्हलपमेंट आहे, ती कशावर डिपेंड करते, तर सेक्स रेशो. सेक्स रेशो म्हणजे स्त्री पुरुष यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर. त्याचप्रमाणे चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे लहान मुलांचा सुद्धा किती संख्या आहे, हेल्थ किती आहे, एज्युकेशन किती आहे, आणि ओव्हरऑल देशाच्या कामकाजामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे, हे सुद्धा देशाच्या डेव्हलपमेंटवर डिपेंड करतं. So in this section we would only limit to the phenomenon of sex ratio and child ratio as an indicator of woman empowerment in the nation. The other components will be discussed in the next disparity. म्हणजे नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण ते डिस्कस करणार. सो सेक्स रेशो म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर. हाऊ इट इज डिफाईन्ड, it is defined as the number of female per 1000 male in the population. दर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत त्याला काय म्हटलं जातं, सेक्स रेशो. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर. The child sex ratio is defined as the number of female in the age group of 0 to 6 year per 1000 male in the population. म्हणजे आता चाइल्ड रेशो कसा मोजायचा, तर दर 1000 पुरुषांमध्ये 0 to 6 इयर्समध्ये किती लहान मुली आहेत त्याला काय म्हणायचं, चाइल्ड सेक्स रेशो. ओके, सो नाव यू विल हॅव डाऊट इन युअर माइंड दॅट व्हाय ओनली गर्ल चाइल्ड, मुलीच का मोजायच्या, बरोबर आहे. तर भारत कसा आहे, विकसनशील देश आहे. इट इज नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड, इट इज डेव्हलपिंग कंट्री. अँड इन डेव्हलपिंग कंट्री वी हॅव सीन दॅट वी आर फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ म्हणजे जिथे स्त्री भ्रूण हत्या केली जाते, अशा प्रकारची सोसायटी आपल्याला दिसून येते, बरोबर आहे. इथे आपण लहानपणापासून ऐकत असतो की जर मुलगी जन्माला आली तर तिची हत्या केली जाते किंवा
गर्भातच स्त्रियांना मारून टाकलं जातं है ना. पहिले गर्भलिंग चाचणी करतात आणि मग जर लहान मुलीचा गर्भ असेल तर तो पाडून टाकतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होत जातं, स्त्रियांची संख्या सोसायटीमध्ये कमी होत जाते. म्हणून चाइल्ड सेक्स रेशो मोजताना सुद्धा काय करतात, 0 to 6 इयर एजमध्ये किती मुली आहेत ते मोजलं जातं पर 1000 मेलमध्ये. ओके. So it is an important social indicator to measure the extent of prevailing equality between male and female in a society at a given point of time. एका पर्टिक्युलर टाईमला, बरोबर, स्त्री आणि पुरुषांचं एकमेकांशी किती गुणोत्तर आहे हे सोसायटीमध्ये असलेली इक्वॅलिटी दाखवतं. म्हणजे समाजामध्ये इक्वॅलिटी, समानता कशावर ठरली जाते, जर स्त्री आणि पुरुष यांचा समान वाटा असेल तर. Okay, so internationally this ratio is calculated as number of male per 1000 of female, including the underdeveloped sub-Saharan Africa. इतर देशांमध्ये उलट गुणोत्तर आहे बघा. इंटरनॅशनली इट इज हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, नंबर ऑफ मेल पर 1000 फिमेल, म्हणजे 1000 स्त्रियांमागे किती पुरुष आहे असं इतर कंट्रीमध्ये मोजलं जातं. पण एशियाईन ज्या कंट्री आहेत, भारत आणि आसपासच्या कंट्रीज, इथे स्त्रियांची संख्या कमी आढळून येते. कारण काय, तर स्त्री भ्रूण हत्या. आणि त्याच्यामुळे इथे आपण हा रेशो उलट प्रकारे मोजतो, दॅट इज दर 1000 मेल मागे किती स्त्री आहेत अशा प्रकारे ते मोजतं. सो इट इज ओनली इन सम साऊथ एशियन कंट्रीज लाईक इन इंडिया इट इज बिकॉज ऑफ फिमेल इन्फंटिसाइड अँड फिमेल फोर्टिसाइड दॅट इज कॅल्क्युलेटेड द अदर वे. म्हणजे याचं कारण काय आहे, तर पहिले गर्भलिंग चाचणी होते आणि मग गर्भातच स्त्रियांना मारून टाकतात, बरोबर आहे. सो देअरफॉर दिस इज कॅल्क्युलेटेड इन दिस मॅनर. मग हा जो सगळा प्रॉब्लेम आहे की जेंडर डिस्पॅरिटी, तो कशामुळे निर्माण झाला आहे, तर स्त्री भ्रूण हत्या या समस्येमुळे निर्माण झाला आहे. Since the first census taken in 1901, the sex ratio has shown a declining trend which has been sharper since independence. म्हणजे 1901 साली जो सेक्स रेशो मोजला होता, स्त्री पुरुष गुणोत्तर मोजलं गेलं, तो हळूहळू काय झाला, अजून शार्प झाला, अजून वाढत गेला जसजसं आपण इंडिपेंडन्सकडे गेलो. सो आपल्याला माहिती आहे 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे या मधल्या 47 वर्षात रेशो वाढत गेला. बघा, रेशो वाढतो म्हणजेच काय होतं, तर स्त्रियांची संख्या कमी होत चालली आणि पुरुषांची संख्या वाढत चालली, राईट. सो विथ 972 इन 1901 टू 946 इन 1951 and 927 lowest in the 100 years in 1991, it has been showing a declining trend. बघा, तुम्ही हे आकडे जर बघितले असतील तर तुम्हाला कळेल, हे जे आकडे आहेत 972, 927, हां, हे कसले आहेत, तर 1000 पुरुषांमागे असलेल्या स्त्रिया. तर बघा 1901 साली सगळ्यात जास्त स्त्रिया होत्या, हां, पुरुष सेम, 1000 पुरुषांमागे असलेल्या स्त्रिया. सो 1901 साली किती होत्या, 972. 1951 साली बघा किती झाल्या, 946, कमी झाल्या. आणि 1991 मध्ये अजून सगळ्यात कमी झाल्या, दॅट इज ओनली 927, 927 स्त्रिया 1000 पुरुषांमागे. सो 100 वर्षामधला हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड होता, लोएस्ट इन लास्ट 100 इयर्स. सो इट हॅज बीन शोईंग अ डिक्लाइनिंग ट्रेंड. स्त्रियांची संख्या कमी होत गेली. इट इज ओनली इन लास्ट 2 decades with efforts of civil society organization and stringent law of PCPNDT Act 1994, there are now marginal improvement and now the number is reached to 940 according to 2011 census. ही स्त्रियांची जी संख्या कमी होत गेली त्याच्यामुळे प्रयत्न केले कोणी, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन. आणि त्याच्यानंतर 1994 साली जो लॉ आला त्याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येवर प्रतिबंध लावण्यात आले. त्याच्यामुळे हा नंबर जो आहे स्त्रियांचा तो वाढायला लागला आणि 2011 साली
तो किती झाला आता 940. ओके, सो दिस इज व्हेरी सिरियस इशू विच इज ऑब्झर्व्ड इन इंडिया दॅट दिस नंबर initially it was very low, but now according to the census of 2011 it is reached up to 1940, म्हणजे 940 एवढा तो आता वाढला आहे. The declining in child sex ratio of 0 to 6 year is also alarmingly high. म्हणजे काय, अलार्मिंगली म्हणजे एखाद्या गोष्टीचा अलार्म मिळतो आपल्याला की अरे आता ही संख्या धोक्यामध्ये आलेली आहे. तर तो किती झाला आहे, आता ती संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. इन 1901 दिस जुवेनाईल सेक्स रेशो म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांचा रेशो किती होता, 976. बघा 1961 मध्ये हा रेशो किती होता, दर 1000 पुरुषांमागे 976 लहान मुलं. ओके, and then in 2001 it again came down to 927, म्हणजे लहान मुलांचा मुली असलेला रेशो सुद्धा कमी होत जातो. द मार्जिनल इम्प्रूव्हमेंट इन ओव्हरऑल सेक्स रेशो फ्रॉम 1991 to 2001 of 6 point is not complemented with any kind of improvement, म्हणजे जास्त रेशोमध्ये वाढ दिसली नाही आणि तो रेशो परत काय झाला, ड्रॉप झाला, कमी होत गेला. 1981 मध्ये 971, 1991 मध्ये 945 आणि फायनली 2001 मध्ये 927. म्हणजे लहान मुलांची संख्या, छोट्या मुलींची संख्या सुद्धा देशामध्ये कमी कमी होत गेली. म्हणजे मोठ्या स्त्रियांची संख्या पण कमी आणि गर्ल चाइल्डची संख्या सुद्धा कमी होत जाणे. दिस इज नॉट गुड or not good sign for development of country. So if you see the child sex ratio in 1901 to 2011, बघा संख्या कशी होत गेली. तर आपण बघू शकतो की 1991 मध्ये ही सगळ्यात कमी होती 927 आणि आता 2011च्या सेन्सस प्रमाणे ही थोड्या प्रमाणामध्ये वाढली आहे. दॅट इज 940. ओके, तर या रेशोमध्ये जर तुम्ही बघितलं तर 1901 साली सगळ्यात जास्त होती 972, पण ती हळूहळू कमी होत गेली. 1991 मध्ये सगळ्यात कमी आणि आता कंपॅरेटिव्हली ती बरी आहे. So why this happens? So against all the population belief and myth, the progressive and economical development state have the lowest sex ratio in the country. म्हणजे ज्या स्टेट्स, जी राज्य मागासलेली आहे तिथे हा सेक्स रेशो सगळ्यात कमी दिसतो, म्हणजे स्त्रियांची संख्या तिकडे सगळ्यात कमी दिसते. अलॉंग विथ हिस्टॉरिकली फिमेल डेफिसिट स्टेट्स लाईक पंजाबमध्ये बघा किती कमी स्त्रिया आहेत, 1000 मेल मागे फक्त 893, अँड हरियाणा 877 पर 1000 पुरुषांमागे फक्त 877 स्त्रिया. महाराष्ट्रामध्ये ही संख्या बरी आहे बघा, 925, 1000 पुरुषांमागे 925 स्त्रिया, अँड गुजरात 918. ओके, so has joined the list of states with sharply declining sex ratio in 2011. Even the child sex ratio in these states has been miserably low, with almost 50 point declining as compared to its ratio in 2001. जसं स्त्रियांची संख्या कमी आहे 1000 पुरुषांमागे, त्याचप्रमाणे लहान मुलांची सुद्धा संख्या कमी आहे. So although declining child sex ratio is socio-economic problem, the immediate cause undoubtedly lies in the improper use of medical technology in the form of preconception and prenatal diagnostic technique. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये असलेली कमतरता याच्यामुळे, आणि त्याचप्रमाणे प्रीकन्सेप्शनल आणि प्रीनेटल म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट, म्हणजे काय करायचं की कुठलं लिंग आहे, लिंग चाचणी करणे, याच्यामुळे हा रेशो कमी होताना दिसतो. सो विच इज नॉट गुड फॉर अ पर्टिक्युलर कंट्री. त्याच्यामुळे हळूहळू काय करण्यात आलं की स्त्री भ्रूण हत्येवरती जर तुम्ही निर्बंध आणले तरच ही जी संख्या आहे ती वाढेल. सिमिलरली
Unfortunately, it results in pre-birth elimination of female fetus, commonly known as female foeticide. म्हणजे जन्माला येण्यापूर्वी स्त्रियांना गर्भामध्ये मारलं जातं, त्याला काय म्हणतात? फिमेल फोर्टिसाइड, स्त्री भ्रूण हत्या. सो अनादर मेजर रिझन इज द सन प्रेफरन्स. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतीय समाजामध्ये मुलाला जास्त महत्त्व आहे. सन प्रेफरन्स म्हणजे काय? मुलगा झाला तर त्याला जास्त महत्त्व आहे. सन प्रेफरन्स इज डीप रूटेड इन इंडियन सोसायटी, रेन्फोर्सिंग द पॅट्रिशियल डोमिनेशन. आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आढळते, पुरुषांचं वर्चस्व आढळतं. बरोबर आहे. आपण घरामध्ये सुद्धा बघतो की घरातले सगळे निर्णय हे पुरुष घेत असतात जनरली, बरोबर ना. आणि स्त्रियांना आपण सबऑर्डिनेट किंवा दुय्यम स्थान देतो. सो दिस इज कॉल्ड ॲज सन प्रेफरन्स और पॅट्रियार्चिकल डॉमिनेशन, म्हणजे पितृसत्ताक पद्धती. सो दिस सन प्रेफरन्स इज ऑफन जस्टिफाईड थ्रू व्हेरियस सोशो इकॉनॉमिक और रिलिजियस रिझन. म्हणजे काय तर पुरुष कमावते असतात, पुरुष पैसा कमवून आणतात, किंवा धर्मामध्ये सुद्धा पुरुषांना महत्त्व आहे, अशा प्रकारची कारणं देऊन पुरुषांना महत्त्व दिलं जातं. द इकॉनॉमिक जस्टिफिकेशन इज दॅट सन inherits father's property and also becomes a source of financial security in old age. काय म्हटलं जातं तर पुरुष पैसे कमवून आणतात, त्याचप्रमाणे ते वंश पुढे नेतात. आपल्याकडे सर्वांना माहिती आहे की मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं आडनाव काय होतं? तिचं सरनेम हे त्या पुरुषाच्या सरनेमनुसार बदलतं. म्हणजे वंश कोण वाढवतो तर पुरुष वाढवतो. म्हणून पुरुषाला महत्त्व आहे. वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा पुरुषांना मिळते आणि पुरुष फायनान्शियल सिक्युरिटी आणतात ओल्ड एजमध्ये. म्हणजे जे म्हातारे आईवडील होतात त्यांना त्यांची मुलगी असलेले चाइल्ड सांभाळतात. अशा प्रकारे आपल्या सोसायटीमध्ये समज आहे आणि त्याच्यामुळे मुलांना महत्त्व आहे. सो दिस इज नॉट ओनली द सोशल बिलीफ बट इट इज ऑल्सो गिवन इम्पॉर्टन्स इन अवर रिलिजन्स. आपल्या धर्मांमध्ये सुद्धा अशा प्रकारे मुलांना महत्त्व देण्यात आले. द सोशल इंटरेस्ट ऑफ कॅरिंग द फॅमिली नेम फॉरवर्ड, म्हणजे मुलंच वंश पुढे नेतात, फॅमिलीचं नाव पुढे नेतात, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. हाऊएव्हर द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज फॉर द सेम इज द इव्हिल ऑफ डाउरी विच डिव्हॅल्यूज द गर्ल चाइल्ड ॲज अ लायबिलिटी फॉर पॅरेंट्स. आणि हे एवढं सगळं नाही, म्हणजे मुलांचं महत्त्व याच्यामुळे वाढलं आहे आणि मुलींचं महत्त्व का कमी झालं आहे तर लग्न करून देताना डावरी द्यावी लागते, म्हणजे हुंडा द्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला गर्ल चाइल्ड नको असतं. म्हणजे मुलगी झाली तर तिची जबाबदारी आहे पॅरेंट्सवर आणि मुलगा झाला तर तो पॅरेंट्सची जबाबदारी घेईल, अशा प्रकारचे सोशल बिलीफ आपल्याला आढळून येतात. सो दिस इज नॉट ॲक्च्युली गुड वन. सेव्हरल रिसर्च हॅव शोन दॅट इट इज अर्बन illiterate class in the society which involves in sex determination and sex selective abortion. आपल्या समाजामध्ये ग्रामीण भागात किंवा ट्रायबल भागात, त्याचप्रमाणे काही शहरी भागात सुद्धा अशी लोक आढळून येतात जे सेक्स डिटर्मिनेशन करतात, म्हणजे गर्भलिंग चाचणी करतात आणि मग सिलेक्टिव्ह सेक्सचं ॲबॉर्शन, म्हणजे काय, जर स्त्री असेल गर्भात तर तिची हत्या केली जाते. So this is observed in multiple social beliefs. It is a small family norms and access to the technology that result in the indulgence of such heinous practice and section of society. आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारची प्रॅक्टिस केली जाते. The religion wise distribution of sex ratio reveals that Sikh have the most gender biased sex ratio of 786% of male in 2001. शीख समाजामध्ये सगळ्यात जास्त अशा प्रकारे आढळून आलं की 1000 पुरुषांमागे फक्त 786 स्त्रिया. बघा म्हणजे किती स्त्रियांची संख्या कमी आहे ते शीख समाजामध्ये दिसून येतं. फॉलोड बाय जैन अँड देन अदर द सोसायटी. म्हणजेच काय तर अशा प्रकारचा जो जेंडर बायस आहे, म्हणजे स्त्री पुरुषमध्ये भिन्नता आहे, ती शीख आणि जैन धर्मामध्ये जास्तीत जास्त आढळून आलेली आहे. सो अशा प्रकारची जी प्रॅक्टिस आहे तिला प्रतिबंधित करण्यासाठी सरकारने वेगवेगळे कायदे आणलेत.
त्याच्यामुळे आता गर्भलिंग चाचणीवरतीच पहिल्यांदा प्रतिबंध आणलाय आणि त्याच्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. तर याचे काय काय परिणाम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. टिल दॅट यू टेक केअर अँड स्टे सेफ. ओके, थँक्यू.